वेलकम बॅक टू माय चॅनल। अचानक भयानक पद्धतीने आपण आलेलो आहे पुण्यामध्ये आणि आता फिरतोय मस्तपैकी। पुण्यामध्ये आलो यासाठी की बहिणीला भेटायला। पुण्यावरून व्लॉग करण्याचं एक कारण म्हणजे सगळं अचानक गोष्टी अचानक घडल्यामुळं काय व्हिडिओची प्री प्लॅनिंग नाही करता आली आणि काही शूटचे असतात संध्याकाळचे, जेव्हा मी निघत होतो ते काही घेता नाही आले मला, कारण सगळं अचानक घडलं होतं आणि रात्र होती, रात्रीचा अंधार होता। रात्रीच्या अंधारामध्ये काहीतरी घेणार शूट मी, म्हणून मग ते स्किप करून डायरेक्ट हा ब्लॉग होतो सुरू पुण्यावरून। सो पुण्याला येताना आणि आल्यावरती सकाळची आणि आत्तापर्यंतचे जे पण काही व्हिडिओज मी माझ्या पद्धतीने काढलेत, द पुणे फ्रॉम माय आय, तर ती व्हिडिओ तुम्ही बघा। थोडी इंग्लिश शिकली, पुणे थ्रू माय आईज बनलेली एक दिवसाची। आलो सकाळी 5 वाजता, निघायचं संध्याकाळी 8 वाजता, 8-9 वाजता। पण बघू आता जो कार्यक्रमासाठी आलो आहे तो कार्यक्रम किती वाजता। आत्ता जी तुम्ही बिल्डिंग पाहिली त्या बिल्डिंगच्या सगळ्यात वरच्या मजल्यावरती म्हणजे 11व्या मजल्यावरती आम्ही आता सध्या राहिलोय आणि चढउतार चालू आहे। कारण भाई आलोय तर ब्लॉग तर काढायलाच पाहिजे। आता आपलं ते आता एक काय म्हणतात त्याला ॲडिक्शन झाल्यासारखं झालंय। कुठेतरी गेलो तरी ब्लॉग काढायचे, सिनेमॅटिक्स काढायचे मस्तपैकी आणि तुम्हाला दाखवायची। हेच तर आवडते आता सध्याला म्हणल्यावरती। तुम्ही पण सपोर्ट देताय आणि असा सपोर्ट राहील असं वाटतं मला, त्याच्यामुळं आपण करतोय हे। आता काय आपण फिरतो तसं तर माझं फिरण्याचं आहेच। मी आता आल्यानंतर परत नवीन नवीन प्लॅन्स आहेत माझे, नवीन नवीन ठिकाणी जाण्याचे, तर त्याचे पण ब्लॉग येणार आहेत। सपोर्ट राहू द्या। मित्रांनो, आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे IT हबचं पुणे, जॉब देणारं पुणे किंवा डिजिटल असलेलं पुणे। पण आज जे आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत ना ते काही वेगळं आहे। वेगळं म्हणजे कसं तर डिजिटल हबपासून, IT हबपासून आपण जरा वेगळं बाहेर आलेलो आहे आणि एक खरं पुणे कसं म्हणता येईल आपल्याला, आणि एक काय म्हणतात त्याला अनसीन पुणे ज्याला आपण म्हणू शकू, ते पुणे तुम्हाला मी या ब्लॉगच्या मार्फत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। तर